चोरी कमी होती, डाकू जास्त असायचे. पण ते सांगून डाकी टाकायचे असं सांगून डाकू टाकायचे, तेवढं दर्जा होता त्यांचा. आता चोरी अशी जास्त नव्हती, डाके मिळताना चोरी नव्हती जास्त, डाके जास्त होते. तोपर्यंत एकही हॉटेल नव्हती इथं जिंतूरमध्ये. अच्छा अच्छा. ऍक्शन झाल्यानंतर एक हॉटेल एका माणसानं काढली. हा, तेव्हा दारूबंदी होती का? दारूबंदी होती इथं, काही दिवस दारूबंदी होती इथं. बरं. आता आता परत सुरू झाले ना बापू. शास्त्र आहे तुमच्या परीक्षेमध्ये. ग्रूमिंग त्याला म्हणतात, आमच्या नवीन शब्दामध्ये ग्रूमिंग हा शब्द वापरतो की कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं, कसं खायचं, याला ग्रूमिंग शब्द वापरला जातो. त्या पुस्तकातले विषय ते आलं पाहिजे. परत असं वाटतंय मधल्या काळात का बरं बंद झाला तो विषय? नव्हताच का? नाही, तो स्वतंत्र माणसं, स्वतंत्र संस्कारी होते. घरचे आई बाप वगैरे सगळे माणसं, म्हणजे चोरी कमी होती. बर. डाके जास्त होते. मी असं ऐकलंय बापू की डाकू सुद्धा सांगून डाके टाकायचे एवढे चांगले होते असं काहीतरी. चोरी कमी होती, डाकू जास्त असायचे. पण ते सांगून डाके टाकायचे असं सांगून डाकू टाकायचे, तेवढं दर्जा होता त्यांचा. दर्जा म्हणजे काय, आता जसं ग्वालेरला डाकू राहते ना तसे डाकू होती. आणि त्यांचे पहिले शिकार त्यांची पोलीस पाटील, माली पाटील किंवा धनाढ्य माणसं गावातले व्यापारी हे, आणि ते मोठाले डाकू होते ते सांगून यायचे की हमारे तरफ कोई तुम्हारा ख्याल नहीं है, तो ख्याल करो. मी त्यांना हमारे तरफ तुम्हारा ख्याल कम हो गया है, एकच शब्द लिहायचा. हे कोणाचं पत्र आलं म्हणजे डाकू मोरपे नावाचं डाकूचं पत्र आलंय. म्हणजे खरा पुरा होता डाकू असा? हा, नाही. अच्छा, कहाणी सांगा. एक डाकू होता, त्याचं नाव माझं तोंडात येतं पण येईन. मान होता तुझा तिचा. आता बाहेर राहतो या 4-5 वर्षापासून. ही त्याचं काढून देते. तू चार्जिंगला ठेवायला मोबाईल. ती शेजारी त्याचा लाईट नाही. हो ना. त्रास कमी होता जनतेला. विषय तो होता आपला, डाकूंचा विषय नाहीये, पण त्रास जनतेचा कसा होता वगैरे ते बोलतोय आपण. वागण्याच्या बाबतीत चांगली होती. आता तुम्हाला काय जाणवतं बापू, 50-60 वर्ष झाले महाराष्ट्र बनून 1961 पासून? पहिली गोष्ट अशी की स्वस्ताई फार होती. 1948ला मॅट्रिक पास झालो मी. तर 46 मध्ये जिंतूर शहरामध्ये दूध विकत नव्हते कोणी. दूध विकायचं कामच नाही. प्रत्येकाच्या घरी गाई म्हशी विकत नव्हते. तर ही जवळजवळ सगळीकडे प्रथा होती. आमच्या इथून मात्र एक घेऊंडा म्हणून गाव आहे इथे, केंद्री जवळपास एकूण. तिथून काही माणसं तुपाचे तांबे भरून आले. एक तुपाचा तांब्या 1 रुपयाला. किती स्वस्त झाली. मी देखील 40 रुपये तोळाला सोनं पाहिजे. माझ्या वडिलाच्या काळात 20 रुपये होते. 20 रुपयाला तोळावर सोनं. तोळा म्हणजे 12 वर्षाचा. ती स्वस्ताई होती. आणि दूध वगैरे हॉटेल नव्हते. एक हॉटेल 1900 इथं आपलं इथं ॲक्शन झालं, पोलीस ॲक्शन झालं ना, तर ते 48ला झालं. हो. तोपर्यंत एकही हॉटेल नव्हती इथं जिंतूरमध्ये. अच्छा. ॲक्शन झाल्यानंतर एक हॉटेल एका माणसानं काढली. अच्छा. आता 50 हॉटेल झाले. हो. माणसं बाहेर खात नव्हती कुठं. तब्येत मग चांगलं राहायचं बापू. मग कारण आता म्हणतात ना की आजार वाढलेत खूप सध्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अडचणी तब्येतीच्या वाढल्यात. एक तर तुमचं आचरण बेकार झालं. आता चोरी अशी जास्त नव्हती, डाके मिळताना चोरी नव्हती जास्त, डाके जास्त होते. आणि चोरी करीत होतं कोण, एखाद्या माणसानं कापसाचे 4 किलो सोनं दिले, त्याला खायला नसल्यामुळे चोरी असायची. चोरी कमी असायची.
आणखी विषय कुठला आला तोच म्हणजे फरक कसा 1961 पासून महाराष्ट्र बनल्यापासून आजपर्यंत लोकांमध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? लोकांमध्ये ह्या की लोकांमधले संस्कार कमी झाले आणि संस्कार कमी झाल्यामुळं काय झालं की व्यभिचार वाढला. आणि आपल्याला नियम जे आहेत ना, नियम कायदा हे आपल्या कसं पाहिजे, परमेश्वराच्या नियमप्रमाणे म्हणजे जे संस्कार आहेत. आता जे नियम म्हणजे कोणते, आपण बोलताना संविधान आपण वापरतो ना, वारसाचा नियम. वडील वारल्यानंतर मुलगा वारस होतो, होतो काय? मग कायद्यामध्ये शब्द असा आहे की इग्नरन्स ऑफ लॉ नो एक्सक्यूज. म्हणजे तू म्हणले मला कायदा माहीत नाही आणि म्हणून मी हे काम केलं. त्याचं उदाहरण असं, हैदराबाद स्टोटांमध्ये दारूबंदी नव्हती, शिंदी बंदी नव्हती, पण दारूची बाटली आणली एखाद्याने हैदराबादून आणि जिंतूरच्या स्टँडमध्ये उतरला आणि त्याने इकडे पिला आणि धरला गेला. कोर्टात म्हणला मी हानरातून आलो, तिथं काय दारूबंदी नाही, म्हणजे माझी आली. अरे बाबा तिथं झालं पण इथं नाही ना. दारूबंदी होती? हा, तेव्हा दारूबंदी होती का? दारूबंदी होती इथं, काही दिवस दारूबंदी होती इथं. आता नंतर बिलकुल दारू बंद होतं. म्हणजे 1950-60च्या वेळेस दारूबंदी होती? बंदी होती. बरोबर. केव्हा तरी 2-4 वर्ष चांगली बंदी होती. आणि तू म्हणला किंवा कोर्टामध्ये आला म्हणला मला माहिती नव्हतं, मला माहीत नाही. म्हणजे हे माझं इग्नरन्स आहे, माहिती नाही, हे एक्सक्यूज होऊ शकत नाही. माहीत असो की नसो तुला. पण शिकवणार कोण मग बापू? हे शिकवायचं काय काम आहे? नाही, लॉ कसा काय आपोआप माहिती असणार? तुमच्यासारखे जे लॉयर शिकलेले आहेत त्यांना लॉ माहिती असणं साहजिक आहे. सामान्य नागरिकाला कसा माहिती असेल? ज्याला लॉ माहित नाही त्यांना नॅचरल लॉ माहिती ना, हे तर माहिती ना, चोरी करून डाटा मारून. आणि जनरल नॉलेज जो आहे ते खूप होतं लोकांजवळ. कमीत कमी ह्या म्हणजे क्रिमिनल गोष्टीच्या याच्याबद्दल कोणा चोरी करू नये, कोणाला मारू नये, तर कायदा हा नेचरला धरून चालला पाहिजे. तसं नेचर आहे. आता नवीन कायदा काढला, त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. आता तो उदाहरण आहे की एकाच म्हणजे स्त्रियांनी स्त्रियाचे लग्न करणं चालू आहे, चर्चा. हो, आहे ना, चर्चा आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे. किंवा माणसाने माणसाची करणे असं नाही ना, माणसाची जास्त नाही, ते दोन्ही समजा फ्रीडम देण्याच्या बद्दल चालू आहे. हो. आता चंद्रचूड हा जो हा जो चीफ जस्टिस आहे, मी 56-55 वर्ष वकील साहेब. हो ना, हो ना. मी हायकोर्टाचा वकील आहे, पण हायकोर्टाचं असं काम केलं. मी ग्वाल्हेरच्या सेशन कोर्टात आणि हायकोर्टाचं असं काम केलं ग्वाल्हेरला. 1901 ते 2001 इथून जात होतो मी ग्वाल्हेरला. 1999 किती? 99 ते 2001 का? 1991 ते 2091. हा, ओके. 2091 इथून जात होतो मी. 10 वर्ष. भुसावळून 10 वर्ष समजा. 10 वर्ष गेले. स्वतःच गेली. मोठी प्रॉपर्टी होती. आमचे मुलगा आहे आता कर्नल आहे ना, त्याच्या साडूची घर, ती ग्वाल्हेरच्या राजघराण्याची त्यांची संबंध आहेत. अच्छा. त्याची त्या काळात 20 कोटीची प्रॉपर्टी होती. त्याचा दावा होता. तर मी जाऊन दावा लिहिला. माझ्याजवळ 3 सहकारी होते. त्यांनी हिंदीमध्ये लिहावं, मी त्याचं भाषांतर इंग्रजीत करावं. त्याचे दोन्ही तज्ज्ञ होते तसे. तर सांगताना माझ्याजवळ पुष्कळ भांडवले सांगायचं. या लॉचं सांगत होते तुम्ही, विषय तिकडे म्हणून गेला ते ग्वाल्हेरकडे विषय. आता हे ना नेचरला सोडून कायदा करता येत नाही. चालू आहे चर्चा, केला नाही अजून, पण ते आहे ना, हे जनरल नियम आहे. हा कायदे हे नेचरला धरून चालतात. आता बा इथून या रस्त्यानं कसं वागावं, कसं काय, नेचरला धरून कोणताही कायदा आहे. आता तुम्हाला हा
आता साल वारसाचा कायदा वडील झाल्यानंतर निसर्गातच येते आणि निसर्गातच स्त्री आणि पुरुषाचं आहे. हो ना. लग्न निसर्गात ते प्राण्यात घ्या माणसात घ्या निसर्गाला धरून नये. निसर्गाला सोडून तुम्ही जर करायला लागले तर सक्सेस होतच नाही. आता चंद्रचूडचं काल भाषण नाही आलं तुम्ही बोलता बोलता आले म्हणजे तुम्ही आता पार्लमेंटमध्ये जाऊ दे गेला आता पार्लमेंटमध्ये प्रश्न होते त्याची कसं काय तुम्ही पास करता काय कशी समाधानी कशी होईल. समाधानीतून हे जीवनाच्या समाधानीतून प्रयोत्पादन आहे. लक्षात आलं तुमच्या. स्त्री आणि पुरुषाचं मिलन होतो त्याच्यातून प्रयोजन होतं आणि जे मिलन होतं ते समाधानी त्या समाधानीतून प्रयोत्पादन होतं. आता हे नॅचरल गोष्टी केल्या पाहिजेत असं तुमचं तुम्ही हट्ट आहे. पण कायदा जर बनला तर मग काय त्याच्याबद्दल तुमचं तुम्ही चूक आहे माझं म्हणणं ते. त्यांचं म्हणणं काय बापू म्हणजे जेवढं मला समज आहे मी अमेरिकेतही राहिलेलो आहे ना तिथे झालेले नियम की तुम्ही असं करू शकता. तर प्रत्येक माणसाच्या त्याच्या आवडीनिवडीनुसार त्याला जगण्याचा हक्क लोकशाही देते म्हणून असा करा असं ते परदेशात केलेलं आहे. मध्ये लोकशाहीचं काही राहिलं मग ते माले पाटीलच बरे होते ना मग बापू की मग लोकशाहीचा हक्क का दिला मग मतदानाचा. आमचं तेच म्हणणं आहे लोकशाहीमध्ये परमिशन पाहिजे असं तो विषय तो आहे. तुम्ही हा लोकशाहीचा शब्द न वापरता सध्याचं वातावरण शब्द वापरा. लोकशाही जी आहे तसंच्या वातावरणातली आहे ना. नाही माणूस म्हणून बापू आपण काय केलं माझा मालक कोणीच नसला पाहिजे भारतामध्ये तर मला स्वातंत्र्य वाटेल ना. मग मला जे काही वाटलं ते मी करणार असं स्वरूपाचा तो नियम बनवायचा प्रयत्न आहे तो. पण तुम्ही प्रत्येक माणसाने तुम्ही आता वकीलच आहात. नाही मी नाही वकील मी इंजिनियर आहे. हा नेचरला धरूनच पाहिजे सगळं. बरोबर आहे तुमचं जुन्या तेच विचार चर्चा तीच करतोय आपण की काय अनुभव आहे. आणि आता हिंदू धर्मशास्त्र त्याच्यामध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे. मला गोल्ड मिळालं नाही परंतु जाहीर केलं होतं मला 1956ला की तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क आहे. तर मला लेक्चरर काय म्हणायचं मी तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहे. मला गोल्डही मिळालं मेडल झालो नाही काही पण मला ते सगळ्यात जास्त मार्क होते हिंदू धर्मशास्त्रात. बरं म्हणजे काय भगवद्गीतेचा अभ्यास होता का वेदांचा केला होता का काय होतं ते. हिंदू धर्मशास्त्रात आपला कायदा आहे हिंदू लॉ मध्ये. अच्छा बरं मला वाटलं हिंदू धर्मशास्त्रात तुम्ही हिंदू लॉ शब्द वापरायला. ओके शास्त्र म्हणजे लॉ. अच्छा हिंदू लॉ आणि मुस्लिम लॉ हे दोन्ही आहेत ना आम्हाला शिकवायलाच येते. तर त्याच्यात सगळं आहे की कोणतीही गोष्ट नेचरला धरून पाहिजे. आता लोभ हे पण माणसाचं नेचर असतं काय काय लोकांचं. तुम्ही जर आता विषय काढला बापू 94 वर्ष वय तुम्ही करप्शनचा विषय काढला. करप्शन पण मग काय काय लोक म्हणतात की नेचर आहे माझं बाबा मला आवडतात पैसे मग मी सगळ्या मार्गाने कमवेल असं मग काही लोक बोलतात ना बापू. पण तो मार्ग तुमचा कायदेशीर पाहिजे ना. आजच्या वातावरणात आहे का तशी परिस्थिती. वातावरणात आहे पहिल्या वातावरणात आहे. कोणताही काळात तो तुम्ही काढा. तुम्ही एवढं काय उज्जैनचे राजा त्यांचं नाव काय होतं विक्रमादित्य. हो विक्रम. त्यावेळेस पासून तुम्ही ज्युडिशियरी काढा. म्हणजे ज्युडिशियरी म्हणजे न्यायशास्त्र काढा ते आतापर्यंत काढा तर तुम्हाला वाटेल की बरोबर आहे म्हणून. आणि ही प्रोसेस आहे. आपलं हिंदू धर्मशास्त्र काय माहिती आहे का 2 गोष्टी आहेत. मिताक्षरा नावाचं एक ग्रंथ आहे हिंदू धर्मशास्त्राचा आणि दायाभाग नावाचा एक शास्त्र आहे. दायाभाग हा बंगालमध्ये लागू आहे पुस्तक. म्हणजे तिथले जसं आता हे बापाच्या हयातीमध्ये मुलाला हक्कही वाटणे मागायचा हयातीमध्ये. आपण ते तुम्ही 2 पुस्तकांबद्दल सांगितलं. बंगालमध्ये दायाभाग लागतो आणि इकडे मिताक्षर लागतो. कशामुळे असं वेगळं का लागतं. एकच पुस्तक हिंदू धर्मशास्त्रामध्ये सगळे मिताक्षरामध्ये देखील 5 भाग आहेत. नाही मग एकच का नाही सगळ्या भागामध्ये बंगालमध्ये परत वेगळा कशाला. पहिल्यापासून रूढीच ही तिथली. बरोबर
त्याला विशेषतः कस्टमचं जास्त महत्व आहे. कस्टम महत्वाची आहे. कर्मकांड जास्ती महत्वाचे. कस्टम म्हणजे आपलं रूढी परंपरा. हो, आमची रूढी आहे बा. आमची ते आम्ही या देवीला आम्ही या तारखेला आम्ही काय म्हणते ते बापू पहिले मानकरी आहेत दसऱ्याचे, जिंतूर शहराच्या दसऱ्याचे. रूढी आणि परंपरा हा शब्द आहे. बरोबर, त्याला कस्टम म्हणायचं. त्याच्यामुळे वेगळेपणा. टाइम हे 12:30 म्हणजे तुम्हाला कस्टम. तुम्ही सांगत होते बापू की नॅचरल लॉच्या संदर्भात पाहिजे किंवा हिंदू लॉ सांगत होते, वारसाचं सांगत होते तुम्ही. ते सगळं चांगलं चालू आहे का सध्या महाराष्ट्रामध्ये तुमची? काय महाराष्ट्र 1961 पासून आजपर्यंत महाराष्ट्र दिनानिमित्त बोलतोय ना आपण हे सगळं. तर काय केलं पाहिजे बापू अजून चांगलं करण्यासाठी महाराष्ट्र? म्हणून आपल्याला समृद्धी पाहिजे. आणि आता तुम्ही जे कायदे केले त्याचं कायद्याचं पालन केलं पाहिजे. आणि कायद्याचं पालन कठोर रीतीने पालन झालं पाहिजे. कष्ट झाला कशा युज्युअल प्रॅक्टिस किंवा युजेज, दस्तुरी युज्युअल प्रॅक्टिस और युजेज म्हणजे नॉर्मल पद्धत, नॉर्मल परंपरा असं. रूढी, हा, चाल आणि रूढी. हो, मराठीमध्ये रूढी परंपरा. हो, ही कस्टम जी आहे ही महत्वाची आहे. आणि कस्टम पासूनच लॉ तयार झाला. आजकालची नवी पिढी म्हणते आम्हाला काही सांगू नका रूढी परंपरा. त्याच्याबद्दल काय मत आहे बापू तुमचं? त्याच्याबद्दल चूक आहे. कारण त्यांचं मत आहे की भारत किती मागे पडला, तुम्ही म्हणल्यासारखं अडचणी वाढत चालल्या. तुम्ही काय करायचं रूढीचं? कस्टमला तुम्ही हे करू शकत नाही. केव्हा तरी पडते रूढी. समाज जर बिघडलाय तर नवीन पिढी म्हणते बापू. आमची इथे हे मंदिर आहे. या मंदिरमध्ये काय म्हणते राऊत मंडळीनेच पूजा केली पाहिजे. दुसरे जाधव बिधव कोणी असे चालत नाही. कोणत्या मंदिरातलं? समजा दूधगावला एक मंदिर बांधलं. अच्छा. आणि तिथं जे राऊत आहेत त्यांचं आडनाव राऊत आहे ना. शिंदे राऊत दोन्ही आहेत तिथे. राऊत हे तुम्ही येत ना. शिंदे तर ते राऊत आहे काय तिथं. तर राऊतच्याच लोकांना पूजा केली पाहिजे. म्हणजे का केलं पाहिजे? अरे पश्चिम आमची रूढी आहे, याला म्हणते रूढी. नाही, नवीन पिढी म्हणते बापू आपण बोलतोय काय मॉडर्न महाराष्ट्र बोलतोय. आमचं म्हणणे तुम्ही एक सगळं जर बिघडत गेलंय मागच्या 60 वर्षात, मग रूढी सांगून आम्हाला फायदा नाही झाला तर आम्ही आमचं करणार. अशी तुम्ही रूढी हे करा. आता तुम्ही आता नवीन घेता, रूढी अशी असली पाहिजे की कोणाला ताप न देणारी पाहिजे. हो ना. पहिल्यांदा रूढी काय होती, कायदा काय आहे, मुलीचा मुलगा दत्तक घेता येत नव्हता. समजा समाजात तशी रूढी होती. हा, समजा हे कायदा आहे, दत्तक कोणाला घ्यावा स्वतंत्र प्रकरण आहे. आणि त्याला आता मुलीचा मुलगा देखील दत्तक घेऊ शकतो असा समजा कायदा झाला. हा कायदा वेगळा, तो कायदा वेगळा. हा चांगला का तो चांगला तुम्ही ठरवायचं असं लोकांनी. हो बरोबर, तेच म्हणतोय मी. पण रूढी ही फार महत्वाची आहे. पुष्कळ असंच होतं रूढी. आणि त्या रूढीहूनच पुष्कळचे कायदे झाले. मग त्यालाच बदलण्याची प्रक्रिया मग काही आजकाल आता जे चांगलं असेल ते घ्या आणि चांगलं नसेल ते सोडून द्या. त्याचा वाद नाही. पण तू काय असायचं पूर्वीच्या याच्यात फरक हा. संस्कार महत्वाचे, घरातले संस्कार, तुमची वागणूक. तुमचा विषयच होता म्हणाले तुम्ही त्यावेळेस तुम्हाला इंटरला किंवा वागणूक, नीतिमत्ता. नीतिमत्ताचं फार महत्वाचं होतं. आजकालची पिढी म्हणते नीतिमत्ता सोडा, पैशाचं सांगा आम्हाला फक्त. हो भाऊ, मग त्याच्याबद्दल काय म्हणते बापू तुमचं? नीतिमत्ता नका सांगू आम्हाला, पैसे सांगा, पैसे असं बोलतात आजकालचे लोक. काही त्याच्यामुळे डाऊन झाले ना. आताची पिढी कशामुळे डाऊन झाली? कशामुळे बाळासाहेब ठाकरेला बोलतात जास्त चांगला आहे म्हणून? कशामुळे मोदी चांगला आहे म्हणतात? कशामुळे काय म्हणते वल्लभभाई पटेल चांगला आहे म्हणतात? कशामुळे लालबहादूर शास्त्री चांगले आहेत म्हणतात? आता नरसिंहराव शेवटी करप्ट झाला. त्यात आमचे त्या करप्शनमध्ये आमचे भाऊ देखील होते. त्याच्यावर 6 माणसावर केस झाली. हो ना. प्रत्यक्ष परिस्थिती म्हणून हा फरक आहे सगळा.
त्याचं महत्व ते आहे की बाबा नाव चांगलं राहतं. जर तुम्ही नाही नाही, तुम्ही बरं ऐकून घ्या. करप्शन मी नाही झालो. माझं स्वतःचं मी जाऊ सांगत माझा याचे माझं जीवनचरित्र. मी 1950ला 1948ला पास झालो. काय कुठे गेलो आम्ही? अमरावतीला आमच्या आजोबांसोबत राहिले सोबत. मला एक धाकटा भाऊ विनायकराव, आम्ही दोघ जण, आम्ही दोघंच मोठं होतो, बाकी लहान लहान होते सगळे. तर मी मॅट्रिक पास झालो आणि वडील जेलमध्ये. 48ला ॲक्शन झालं नव्हतं, सप्टेंबरला झालं ॲक्शन आणि मी मेमध्ये पास झालो. 1948ला मी मॅट्रिक पास. 1930 म्हणजे उर्दू त्यामध्ये तीरचा महिना होता. उर्दू याच्यामध्ये जंत्रीमध्ये, म्हणजे त्यावेळेस मी मेमध्ये पास झालो आणि वडील जेलमध्येच होते. रजाकारी जबरदस्त होती. आमच्याजवळ 335 एकर जमीन, 22 बैल, 150 गाई. आता उत्पन्न किती असेल, पसारा किती असेल? तर 1946, 47, 48 आमच्या घरात दाणा नाही, बैल राहिलं नाही, गाय राहिलं नाही, काहीच राहिलं नाही आणि शेतं सगळे पडीत झाले. मग पाटल्यावरून कोणतरी आणा, वडिलांना सांगितलं होतं कोणाकडून भीक मागून यायचं नाही, काही नाही. पुंगळ्याहून जर गावाचं पोत आलं तर एक दिवशी वापस केलं त्यानं. आम्ही काय नाही. मग आता आम्ही घरातच आई म्हणायची, अरे खायचं काय आपण आता? अशी परिस्थिती होती. तरी आम्ही करप्ट झालो नाही, वडीलही करप्ट झाले नाही. आता खायलाच काही नाही तरी करप्ट नाही झाली. हो बरोबर. याचं उदाहरण दुसरं सांगतो. इथं आमचे कालच्या याच्यामध्ये मागच्या 10 वर्षापूर्वी जे म्युन्सिपाल्टी इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये आमचे याची आंबळेकडले माणसं आले, यांनी काही गुरडी करायची माणसं आली. हे 2 माणसं असे होते, त्यात आमचा प्रताप होता. ते जिकडे जातील तिकडे चेअरमन होईल. हो ती परिस्थिती. तर आमचे तेव्हाच झाले ना प्रतापराव नगराध्यक्ष, त्यावेळेस झालेलं का. तर आमचे अशोकराव त्याला घेऊन आले. ज्याला कोणाला नाव नका सांगू, जाऊ द्या. नाही नाव सांगतो मी, काऊन सांगायचं नाही. व्हिडिओ करायचा ना हे लेट इट कमी. बरं जाऊ द्या, आपण एडिट करू. स्वतः बोर्डीकर, वामनराव बोर्डीकरांचा मुलगा, त्याच्या बापाचं माझं सख्य होतं आणि हा करप्ट आहे. लिहा तुम्ही वाटल्यास. तर काय करावं बाबा. मी जाईल म्हणजे पण विषय आपला असा आहे बापू की मग हे का वाढलं, कसं झालं, महत्व काय विषय येईल त्यावेळेस आपण बोलू. आपण सगळं तसं करप्ट म्हणजे करप्ट, महत्व त्याचं की काय करावं की नाही करावं असं कन्फ्युजन. आता तो जिकडे जाईल तिकडे चेअरमन होईल. हो प्रतापराव हे आले, बोर्डीकर आले इथं आणि बरोबर सोनी वकिलाला घेऊन आले. हा होता उभा इथं, हा होता तुम्ही होते. आता विनायकरावचा मुलगा, हो विनायकरावचा मुलगा, जो जिकडे जाईल तिकडं. तो सोनी वकील बॅग घेऊन आला आणि त्याच्याबरोबर हे बोर्डीकर वामनरावचं पोट काय नाव, रामप्रसाद घेऊन आला. रामप्रसाद त्याच्या बापाचं माझं उलपीठ असायचं. हो म्हणले तुम्ही सांगितलं का नाही काही त्यानं मला म्हणजे माझं घर बांधतं खूप घाबरायचं. कोणाला सगळ्या मोठ्या माणसात राहायचा, सगळ्या चांगल्या माणसात राहायचा वामनराव. त्याच्यामुळं आमचं प्रेम त्याच्यावर. हे घेऊन आलो आणि ते लगेच मला ते सोनी वकील म्हणला, लिहिले तरी चालतंय व्हिडिओ. सोनी वकील म्हणला नाही, फार मोठं झालं, सगळ्या गावात झाली, चर्चा झाली, पेपरमध्ये आलं होतं का त्यावेळेस सगळं. बरं का, ते आले, ते म्हणले हे 50 लाख रुपये घेऊन आले आणि 50 लाख संध्याकाळी ही जिम्मेदारी हे घेते. कोण? सोनी वकील. 1 कोटी घेऊन पण प्रतापचा आमच्या इकडे द्या म्हणले. तर मी जे उपसलो त्याला मी हेच म्हणलं, त्याला रामप्रसाद म्हणू नका म्हणून. अच्छा, बोलता साहेब म्हणलं, मी त्याला राम्या म्हणलं, रामप्रसाद तर नाही. आता हे रामप्रसाद यांनी शिकायला ठेवलं त्याला तिकडं बोर्डीकर साहेबाला पुण्याला. हो का. मग हे म्हणलं तुम्ही साहेब म्हणू नका, तुम्ही मोठे वडिलांच्या पेक्षा वय जास्त आहे ना. हो बरोबर. साहेब करू नका म्हणून त्यांच्यासमोर. आपल्या घरावर आले त्यावेळेस प्रतापरावला सोनी वकील काय तसंच करत, त्याच्यामुळे केसेस होते. घेऊन आले, खूप भडकलो मी.
म्हणजे आम्हाला काय समजलंच. आणि आम्ही पैशाला मोजतोच का? खूप बोलू त्याला तर 30 शेंड्या म्हणलं मी मारवाडी असल्यामुळे. जुनी ग्रामीण बोलत नाही मी कधी, पण बोललो. 50 मुसलमानाची माणसं होते. आता काय होतं, कोणीकडे जातं तिकडे जातं का तिकडे जातं तिकडे जातं. नाही त्याच्या आधी काय झालं, प्रतापरावला गुन्हागोरीनं खूप मारलं तिकडं. हे तर कुठेतरी आपल्या चौकातच मारलं. मारल्याच्या नंतर परत त्यांच्याकडे जाणं म्हणजे आपली काय राहिलं. तुम्हाला मारलं आणि आता पुन्हा तुम्ही त्याच्याकडे चालले पैशासाठी. हे तर वापस पाठवले लगेच. 3 वाजता आली होती रात्री रामप्रसादच्या. लगेच मीनाताई आमच्या आत्याची मुलगी, माझ्या आत्याची मुलगी मीनाताई. आताच्या मुली त्याच्या बायकोचा फोन आता वाजतोय. वामनरावमुळं त्या फॅमिलीचं माझं प्रेम. हो. पण ती बाई देखील मला म्हणाली, बाबू तुम्ही काहून नाराज झाले. 4 कोटी रुपये तिथं, 4 कोटी कॅश आहे आपल्याजवळ इथं. तुम्ही आमचे प्रतापला आमच्याकडे द्या, काही 4 कोटी घेऊन जा. रात्री 12 वाजता फोन, 1 वाजता फोन, पुन्हा 4 वाजता शेवटचा फोन. आणि म्हणजे आम्ही आता यायला म्हणलं पा तुम्ही यायचं ना, उद्या तुमच्याकडे कारभाराबरोबर सकाळी या. मी तुमची बोलून करून वाट लागेल. मी रामप्रसादचा माणूस नाही, पण मी वामनरावचा माणूस आहे. वामनराव कोणी तुम्हाला सासऱ्याची तुमची. तर इथपर्यंत झालं त्याचं. पेपरमध्ये आलं पण झालं, झालं का काय झालं, काय झालं माझं काय कमी झालं. तर एवढं कणखर लोकांनी राहावं का, हा एक मेन प्रश्न आहे ना बापू. नाही कणखर लोकच ऐकून तुम्ही असा तुम्ही त्याच्यामुळं तुम्ही इतिहास वाचला पाहिजे. इतिहास वाचल्याशिवाय तुम्ही पुढे येऊ शकत नाही. पण आपल्याला इतिहासच माहीत नाही. त्याला म्हणलं तुझ्या आजाचं नाव सांगता येत नाही, सांगितलं तर पंजाचं नाव सांगितलं. तर हिंदू माणसाला 7 पिढ्याचं नाव सांगितलं आलं पाहिजे. तुमचं गोत्र सांगता आलं पाहिजे. हो, आम्ही कौंडान्य गोत्राचे आहेत, सांगताच आलं पाहिजे. हो ना. आणि 7 पिढ्याचे माणसाचे नाव सांगता आले पाहिजे. हो ना. आपल्या तुमचं नसली तुमची यादी तर तुमच्या आजूबाजूच्या माणसानं करून घ्या. हो बरोबर आहे. पण गोत्राच्या प्रमाण आपलं म्हणजे तर्पण करावं लागते. वडील आजोबा पितृपक्ष आता जे अक्षय तृतीयेला जे झालं, आपण पितृ जीव घालतो त्याचं महत्व. इतिहास वाचला पाहिजे, इतिहास ठेवला पाहिजे, सगळं झालं पाहिजे. करप्शन बद्दल हे कशामुळे मी तुम्हाला माझं सांगितलं की तुम्हाला हे असं इतकं तुम्ही राहिलात कणखर, तो विषय झाला. तर कशामुळे मग मी माझंच कशामुळे सांगित बसलो तुम्हाला, नाही झालं असं आहे. मग आता समाजात तसे लोक दिसतात का बापू तुम्हाला प्रामाणिक? त्याचं काय झालं, मला 4 कोटी तर मिळालं नाही ते. पण मला माझी वकिली झाल्यापासून माझ्या वडिलाकडूनची कोणती प्रॉपर्टी नाही. मी माझी सगळीच प्रॉपर्टी आहे. मी 200 एकर जमीन केली, त्याची 150 एकर विकली, 50 एकर आता राहिली. ठेवली आहे, मुद्दाम ठेवली ती, बाकी ठेवली विकून टाकली. तर ती वेळ टुडू याच्याकरता ठेवली. काहीच कमी झालं नाही मला. 2 इलेक्शन लढलो, दोन्हीमध्ये पडलो, लाखो रुपयाचा खर्च झाला. पण मी आपलं झालं तसाच. हो ना. आमदारकी लढला मी 2दा पडलो. मी काय केलं असतं तुम्ही जर आमदार झाले असते तर? कोणत्या वर्षीचे लढले होते बापू तुम्ही? 1962 आणि 1971. 2. अच्छा, मधलं नाही लढले का? 2दा लढलो. पण मी आता म्हणजे याला पैसे द्यायला मी देणार नाही म्हणलं. पैसे द्यायचं असं मिळून द्या. काय अपॉलिट केला असता हिंदुत्वचा मी, काय अपॉलिट केला असता. आता माझी आता काय करू शकतो आपण, आपली इच्छा. आपण म्हणलं म्हणजे मी आता काय पलटच करेल, प्रत्यक्षात काय झालं असतं कोणाच ठाऊक, आमचाच काय पलट झाला असतं कोणाच ठाऊक. पण आपल्या मनातली जी भावना होती, इच्छा होती, ती होती. आजकालच्या महाराष्ट्रात बापू तुम्हाला अशी इच्छा ठेवणारे राजकारणी दिसतात का, की समाजाचं काय पलट करायला मला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, असं तुम्हाला असावं की नाही असावं? खासदार व्हायचं ना तर सरदार वल्लभभाईचं चित्र वाचा 1, सावरकरांचं चित्र वाचा 2, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा 3. शिवाजी राजांमुळेच मी निर्व्यसनीय बापू लहानपणीपासून. शिवाजी राजा इन्स्पिरेशन घेतलं. आणि शिवाजी राजा तुम्ही कोणतं वाचतो, श्रीमान योगी वाचा, ते पाटणकरांना लिहिलेले रणजित देसाईने. आणि त्यानंतर तुम्हाला जर इतिहासाचंच वाचायचं असलं तर तुम्ही सेतू माधवराव पगडीचं सगळं वाङ्मय वाचा. अच्छा. माझं श्रीमान योगी कोणी लिहिलंय, सेतू आपल्या
रणजित देसाई. रणजित देसाईचे 18 पुस्तक आहेत, तर 18चे 18 पुस्तकं माझ्याजवळच आहेत. बरं. तसं ते शेतू माधुराव पगडी ते तुम्ही लिहून घ्या. बापू, शिवाजीराजे एवढा चांगला प्रयत्न करायचे तरी त्यांना काही मराठी लोक, मराठा असो किंवा मराठी, विरोध का करायचे? ऐकून घ्या, त्याचा तर सिद्धांत असा आहे, सिद्धांत असा आहे की आता सगळ्या जमान्यात पहिलेपासून चांगल्या माणसावरच प्रहार असायचा, कारण बाकीचे वाईटच आहेत ना. तुम्हाला काय वाटतं एवढा चांगला माणूस त्याला काम सपोर्ट काय केलं नाही? जास्ती चांगलं झालं असतं की तरी त्यांनी तर आशीर्वाद झालेच. त्यांची परंपरा आहे पहिलेपासून, चांगल्या आणि वाईटाचं युद्ध. रामाची बायको चुरून न्यावं का? रामाची म्हणजे राजा अयोध्येचा, त्याची बायको चुरून न्यावं का? हो ना. म्हणजे वाईट नव्हतं का ती? ही चांगली आहे, या माणसावर येतच ते सगळं. आता तुम्हाला आणखी उदाहरण दाखवायचं. मग कसं बापू, राजा राजवाड्यांच्या काळातही चुकीच्या गोष्टी होत्या, लोकशाहीमध्ये पण चुकीच्या गोष्टी आहेत. मग याचं उत्तर काय मग बापू? लोकशाही हा त्यावेळेस काय होतं का, लोकशाही आपली इथं नवीन नाही, नवीनच म्हणावं लागेल ना. लिचेचू स्टेट उत्तर प्रदेशमध्ये जिथं नालंदा युनिव्हर्सिटी आहे त्याच्या आजूबाजूला जे 25 गावं होते ते देखील लोकशाहीचं वापरत होते. त्यात म्हणजे रामाच्या नंतरच्या काळात, म्हणजे त्याला 2000 वर्षाचाच काळ आहे, त्यावेळेसही लोकशाही होती त्याने. मग ते गावातले लोक जवळचे निवडून आणायचे काम करायचे. अच्छा. लिचिचवी शब्द आहे त्याच्याकरता, लिचिचवी लोक आहेत ते. त्याच्यामुळे इतिहास वाचा, काय वाचा. तुमचं वाचन. महाराष्ट्रात पुढे काय करावं बापू? म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त आपण बोलतोय, 94 वर्ष वयाचा संस्कार करा, त्यांच्या अंगात संस्कार द्या आणि प्रत्येकावर प्रेम झालं पाहिजे. एक सुशिक्षित करा, म्हणजे सुशिक्षित शब्द वापरला तर तुम्ही शिक्षित केले सगळे, सुशिक्षित केले नाही. सुशिक्षित नाही.